विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांसोबत पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत सीमाताई. ताई, आता तुम्ही आशाताईंचं नाव घेतलं. आशाताईंचं आत्ताच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे. अनेक गाणी अशी आहेत आशाताईंची ज्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवरती आहात, पण त्यातल्या त्यात खूप जवळचं असणारं असं एखादं गाणं आहे की जे खूप आवडलं स्क्रीनवर प्ले करताना सुद्धा आणि आजही ते गुणगुणत असतात? आशाबाईंची सगळीच गाणी छान आहेत, पण सुवासिनीमध्ये एक गाणं आहे ज्याच्यावर मी तंबोऱ्यावर मी गाते. मी गाणाऱ्याची मुलगी दाखवली आहे, चंद्रकांत गोखले. बरोबर. आणि त्यात येणार नाथ आता हे गाणं आहे. त्या गाण्यामध्ये काही आलाप आहेत. अच्छा. आता मला राजाभाऊनी सांगितलं की हे सगळे आलाप तो स्पूलचा टेप रेकॉर्डर असायचा त्या काळात. तू तिथे बस 8 वेळा 10 वेळा ऐक, पण ते आलाप मला तुझ्या गळ्यातून आले आहेत असं वाटलं पाहिजे. मला कळेना असं कसं वाटेल जर मी गातच नाहीये तर. मी कमेंट करणार आहे तर म्हणाले तसं होत नाही सीमा, जे आलाप घेतात त्यांचं इथे हलतं. राजाभाऊंना फार संगीताची चांगली जाण होती, तर म्हणून मला पाहिजे. ते काय रेकॉर्ड होणार नाही तुझं, ते आशाबाईंचंच राहणार आहे. म्हटलं ठीक आहे. 10 वेळा ऐकलं, ते आलाप पाठ केले. आणि याची पावती मला कशी मिळाली तर हा चित्रपट जेव्हा लागला पुण्याला भानुविलासमध्ये, त्याचं पूर्वी प्रीमियर होत होती ना, आता ते प्रीमियर वगैरे बंद झाले. तर त्या प्रीमियरला आई माझी, मी, चंद्रकांत गोखले आणि बाजूला भीमसेन जोशी बसले होते. तर ते गाणं सुरू झालं आणि तो आलाप वगैरे मी घ्यायला लागल्यानंतर भीमसेनजींनी चंद्रकांत गोखलेंना विचारलं की मुलगी गाणं शिकलेली आहे का? आणि मला ते ऐकल्यानंतर आत्ता पण माझ्या अंगावर काटायला की केवढी मोठी दाद आहे ही. मला म्हणजे ही मेहनत जी राजाभाऊंनी सांगितली ती मी केली म्हणून मला ही दाद मिळाली. प्रश्नच. आणि आशाबाईंची प्रत्येक गाणी अप्रतिम, खूपच सुंदर. रमेश काकांबरोबर तुम्ही खूप काम केलं, म्हणजे मेजर तुमच्या आयुष्यामधलं पहिल्या टर्ममध्ये जास्त प्रसिद्ध काम होतं. तर त्या सगळ्यामध्ये रमेश काका अगोदर काम करत होते आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागून 1953 पासून काम करतात. अच्छा. आणि मी 57 मध्ये आले. या सगळ्या मध्ये रमेश काकांची साथ कशी होती? रमेशची साथ मी जेव्हा आमचं प्रेम प्रकरण सुरू झालं तेव्हा माझी आई भयंकर घाबरली होती. अच्छा. काय आहे माणूस, कसा आहे माणूस, काय कोणास ठाऊक वगैरे. तर पण मी रमेशना सांगितलं होतं 5 वर्ष मी लग्न वगैरे काही करणार नाही, कारण मला माझ्या आईला घर घेऊन द्यायचंय, त्या चाळीतनं तिला बाहेर काढायचंय. तर कबूल झालंय ते. पण हे तुम्हाला अपेक्षित होतं रमेश काकांनी विचारणं की नेमकं काय घडलं? जानबा तुकाराम हा आमचा पहिला नायिकेचा चित्रपट. त्याच्यामध्ये काय झालं की ते कोल्हापूरच्या जवळ कुठेतरी शूटिंग करत होतो आम्ही, आणि तिथे बैलगाडीवर गवताईचा भारा होता खूप असा मोठा, आणि त्याच्यावर आम्ही दोघं बसलोय. जानबा आणि तुकाराम हे 2 मित्र असतात, एकाची मुलगी आणि एकाचा मुलगा, आणि त्यांनी ठरवलेलं असतं यांचं लग्न करायचं. त्यामुळे आम्ही ते दोघं त्या भाऱ्यावर बसून ती बैलगाडी लांबून येणार असते. तर आम्ही येणार तिथनं तेवढ्यात भाऊंचा म्हणजे अवधूतांचा हे आला की माईकवरनं ते बोलत होते की थांबा थांबा, मोठा ढग आलेला आहे, तेव्हा तुम्ही आत्ता निघू नका, मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही निघा, आणि उतरूही नका खाली, परत चढायला नको. आणि बसल्यानंतर मला रमेशनी विचारलं, मी म्हटलं आपल्याला काय डायलॉग वगैरे कसे दिले नाही त्यांनी? तर ते म्हणाले तू माझ्याशी लग्न करशील का? तुम्ही हा डायलॉग आहे का? इतकी मी भोळसड लहान होते की मी म्हटलं हा डायलॉग आहे का? डायलॉग नाही, मी खरंच विचारतो. मी म्हटलं अजून विचार नाही केला, कारण मला अजून खूप करायचं आहे काहीतरी, पण 5-1 वर्ष तुम्हाला थांबायला लागेल. म्हणाले मी तयार आहे थांबायला. निळसर चंचल पाण्यावरती लईत रेखा तरंग उठती, छंद कधी कळणार तुला, छंद कधी कळणार तुला, नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मना
घातला. एवढी वर्ष काम केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये अजूनही कुठे वाटतं की एखादा अशा पद्धतीचा रोल करायचा राहिला किंवा अजून असं करायचं आहे, असं काही आहे? आता करायचं आहे असं म्हणून सुद्धा नाही करता येणार. अच्छा. पण तमाशातली भूमिका, हा. मी डान्सर होते, बरं. त्याचाही उपयोग झाला असता, पण माझ्या चेहऱ्यामुळे ना मला कोणीही तमाशाच्या भूमिकेचं घेतलं नाही आणि ते एक मला राहून गेलं की तसा एक रोल आणि एक विनोदी रोल अच्छा. असं करण्याची माझी फार इच्छा होती, पण हे दोन्ही माझ्या वाट्याला आले नाहीत. हा. तर काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. नक्कीच वाटतंय. आणि आता इन फ्युचर मध्ये काही प्लॅन्स नवीन जे येणार आहेत? आता हे दोन दुभंग. चित्रपट येतील, दुभंग येईल, पाऊल वाट येईल अच्छा. आणि त्यानंतर मग पिक्चर आलं तर स्वीकारणार रोल लहान असला तरी चालेल, पण मी म्हणता ना काहीतरी करण्यासारखं पाहिजे, तर नक्कीच असेल. तसं असलं तर जरूर करणार. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्याशी गप्पा मारतायत त्याबद्दल खूप मला खूप खूप बरं मनापासून वाटलं. थँक्यू. सीमाताई आपल्या बरोबर होत्या. त्यांच्या अनेक आठवणी आज आपल्याला ओघवत्या का होईना, फार डिटेलमध्ये आपल्याला जाता नाही आलं आपल्या वेळेअभावी, पण ऐकायला मिळालं. आणि खरंच जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की योगदान दिलेले जे काही चेहरे आहेत, जे आता चित्रपट सृष्टीचं देणं लागतात, त्याच्यापेक्षा आता चित्रपट सृष्टी त्यांचं देणं लागते, कारण एवढी वर्ष काढल्यानंतर खरोखरच त्याची दखल योग्य पातळीवरती घेतली पाहिजे चित्रपट सृष्टीनं, आणि ती निश्चितपणानं वेळोवेळी चित्रपट सृष्टी घेईल अशी खात्री वाटते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्ट्यामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.